Now see students, in last video we have seen the types of sets. In that seen definitions of all sets. आपण सेट्स म्हणजे काय त्याचे मेथड्स बघितलेले आहेत आणि टाइप्स ऑफ सेट्स पाहिले. तर या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन्स ऑन सेट्स म्हणजे दोन सेट्स जे आहेत त्याच्यावर आपण काय काय करू शकतो त्याच्या बाबतीत तर आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. सिंपल आहे, खूप सोपा आहे. तर पहिला जो आहे तो कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. द फर्स्ट इज कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचा? The set A is said to be complement of set A if the set of all elements of U but which are not in A. जे एलिमेंट्स A मध्ये नाहीत पण युनिव्हर्सल सेटमध्ये असतील अशा एलिमेंट्सना कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणतात. फॉर एक्झाम्पल घेतलं की तुमच्या लक्षात येतं. समजा U सेट आहे, युनिव्हर्सल सेट. समजा युनिव्हर्सल सेट म्हणजे मोठा सेट आहे आणि ए सेट आहे. असे एलिमेंट्स आहेत. ए सेट मध्ये एलिमेंट्स काय 2 4 6. नाउ द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट इज डिनोटेड बाय लेटर ए डॅश असं लिहायचं किंवा ए पॉवर सी. इट इज कॉम्प्लिमेंट. तर कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचं? असे एलिमेंट्स जे ए मध्ये नाहीत विच आर नॉट बिलॉंग्स टू ए बट विच आर इन यू और युनिव्हर्सल सेट. म्हणजे ए सोडून जे एलिमेंट्स युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत त्या एलिमेंट्सचा जो सेट आहे त्याला कॉम्प्लिमेंट म्हणायचा. मग 2 4 6 हे सोडून कोणते एलिमेंट्स आहेत त्यामध्ये 1 3 5. ए सोडून राहिलेले जेवढे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत दॅट इज कॉल्ड ॲज कॉम्प्लिमेंट. ए आहे म्हणून ए डॅश दिला. समजा बी हा सेट आहे. आणखी एक एक्झाम्पल मी घेते. 1 3 1 2 5 समजा असे एलिमेंट्स आहेत किंवा 6 1 2 5 6. आता बी डॅश मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी. कॉम्प्लिमेंट ऑफ बी मीन्स बीचे सोडून युनिव्हर्सल सेट मधले लिहायचे. आता बी चे कोणते एलिमेंट्स आहेत 1 2 5 6. आता हे सोडून 1 2 झाला यामध्ये आहे. राहता कोणता राहिला 3. त्यानंतर 4 राहतो. 5 6 हे यामध्ये आहेत. म्हणजे राहिलेले कोणते एलिमेंट्स 3 4. दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जातं. लक्षात आलं? यामध्ये कॉम्प्लिमेंट म्हणजे काय येणार? तो सेट सोडून कुठले लिहायचे? युनिव्हर्सल सेट मधले लिहायचे. आता 2 4 6 हे सोडून राहिलेले कोणते 1 3 5. दिस इज ए कॉम्प्लिमेंट. नंतर बी म्हणजे 1 2 5 6 1 2 5 6. मग हे सोडून कोणते राहतात 3 4 राहतात. दिस इज बी कॉम्प्लिमेंट. असे आपल्याला जेवढे सेट दिलेले असतील त्या सगळ्या सेटचं आपल्याला कॉम्प्लिमेंट लिहिता येतं. लक्षात आलं? तर यामध्ये डायग्रामने सुद्धा आपल्याला दाखवता येतं. समजा हा ए सेट आहे आणि हा युनिव्हर्सल सेट आहे मोठा. मग हा सेट ए असेल मग हे राहिलेले जेवढे आहेत ते काय असतील? ए कॉम्प्लिमेंट असेल, ए डॅश असेल. हा कम्प्लीट जो आहे तो युनिव्हर्सल सेट आहे. लक्षात आलं का? हा पूर्ण युनिव्हर्सल सेट आहे. हा मोठा सेट आहे. यामध्ये छोटा सेट ए असेल. मग राहिलेले जेवढे आहेत एलिमेंट्स ए सोडून जेवढे एलिमेंट्स आहेत दिस इज कॉल्ड ॲज दी ए कॉम्प्लिमेंट. असं आपल्या डायग्राम मध्ये दाखवता येतं. दिस इज दी कॉम्प्लिमेंट. समजलं? कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? ए कॉम्प्लिमेंट म्हणजे तो सेट सोडून युनिव्हर्सल सेट मधले एलिमेंट्स येते. आता याचे प्रॉपर्टीज कोणते? तर फर्स्ट इज ए डॅश ऑफ डॅश इज ए. डबल कॉम्प्लिमेंट घेतला तर तो आपल्याला ओरिजिनल सेट मिळतो. त्यानंतर सेकंड इज 5 डॅश इज एक्स किंवा यू. त्यानंतर थर्ड इज यू डॅश इज इक्वल टू 5. आता हे सांगते कसं आहे कारण हे लागणार आहे आपल्या एक्झाम्पलला. आताच घेतलं आपण एक्झाम्पल 1 2 3 5 6. आता यामध्ये ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होणार? ए सेट आहे 1 2 3 4 5 6. हा ए सेट हा युनिव्हर्सल सेट आहे. ए सेट आहे 1 2 5 6 असा ए सेट असेल.
आता ए डॅश म्हणजे काय ना, आता घेतलं आपण 1 2 5 6, हे सोडून कोणतं राहतं 3 4. आता पुन्हा याचं डॅश घेतलं मी, ए डॅश ऑफ डॅश म्हणजे ए डॅशचा डॅश म्हणजे हे सोडून 3 4 सोडून याचं कॉम्प्लिमेंट, याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हे एलिमेंट सोडून यू मधले लिहायचे. मग हे सोडून कोणते राहतात 1 2 5 6. बघा 1 2 5 6 सेम आहेत एलिमेंट्स, राइट हँड साइड्स आर सेम, सो लेफ्ट हँड साइड इज a इक्वल टू a डबल डॅश. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. दोन वेळा जर आपण कॉम्प्लिमेंट घेतला तर आपल्याला ओरिजिनल सेट मिळतो. त्यानंतर 5 डॅश म्हणजे एम्प्टी सेट. आता एम्प्टी सेट म्हणजे काय, 5 मीन्स एम्प्टी सेट. आता याचं कॉम्प्लिमेंट 5 म्हणजे एम्प्टी सेट, याचं कॉम्प्लिमेंट म्हणजे हे सोडून. आता यात कोणतेच एलिमेंट्स नाहीत, हे सोडून म्हणजे कोणते येणार, सगळेच येणार यामध्ये 1 2 3 4 5 6. दिस इज द युनिव्हर्सल सेट. सो 5 डॅश इज इक्वल टू यू. थर्ड आहे यू डॅश. आता यू म्हणजे हा सेट युनिव्हर्सल सेट, त्याचा डॅश यू डॅश. मग हे सोडून युनिव्हर्सल सेट मध्ये कोणते राहतात का, सगळेच येणार युनिव्हर्सल सेट मधले. याचं कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, हे सोडून राहिलेले, हे सोडून कोणतेच राहत नाही, इज द एम्प्टी सेट. सो यू डॅश इक्वल टू 5. एम्प्टी सेटचं कॉम्प्लिमेंट घेतलं तर आपल्याला युनिव्हर्सल सेट मिळतो आणि युनिव्हर्सल सेटचं कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर आपल्याला एम्प्टी सेट मिळतो. दिस इज द युजफुल प्रॉपर्टी. नाउ नेक्स्ट इज इम्पॉर्टंट. आता हे जे आपण ऑपरेशन्स बघतोय आपण खूप महत्त्वाचे आहेत, सगळे एक्झाम्पल्स यावरच आहेत, लक्षात ठेवा. आहे तर दुसरा आहे युनियन ऑफ सेट्स, युनियन ऑफ टू सेट्स. नाउ द युनियन मीन्स द युनियन ऑफ टू सेट्स ए अँड बी इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स विच आर इन ए ऑर इन बी. बघा कसे येणार यामध्ये, समजा ए सेट आहे 1 2 5 6 आणि बी सेट आहे 2 3 4 5. आता ए युनियन बी. नाव युनियन ऑफ, आता दोन सेट्स दिलेले असतात आपल्याला, यांचं युनियन काढायचा. द लेटर फॉर रायटिंग द युनियन इज ए यू बी असं लिहायचं. दिस इज अ सिम्बॉल फॉर रायटिंग युनियन. नाव ए युनियन बी, ए यू बी, युनियन ऑफ these two means the set of all elements which are in A or in B. A मधले आणि B मधले दोन्ही येणार, पण दोन्ही घेताना कसे येणार, जे कॉमन आहे ते एकदाच लिहायचे. आता इथे कॉमन काय दिसतं, 2 आहे कॉमन दोन्हीला, 5 सुद्धा कॉमन आहे, तो लिहायचा एकदाच लिहायचा. म्हणजे मग दोन्ही मिक्स एक्झाम्पल्स, मिक्स एलिमेंट्स येणार, सगळेच एलिमेंट्स, दोन्ही मधले एलिमेंट्स A और B. मग 1 येणार, 2 हा कॉमन आहे तो एकदाच लिहिला. त्यानंतर इथे 3 आहे, त्यानंतर 4 आहे, 5 दोन्हीकडे आहे तो एकदा लिहिला आणि 6. दिस इज दी ए युनियन बी. समजलं, द सेट ऑफ एलिमेंट्स ऑफ ए और बी और बोथ इन ए अँड बी, दोन्ही मधले असलेले. सो ए युनियन बी जो आहे तो सिम्बॉल मध्ये असं लिहिता येईल, द सेट ऑफ ऑल एक्स विच बिलॉंग्स टू ए or which belongs to B, A or B. मोजलं एक्झाम्पल डायग्राम मध्ये आपल्याला असं दाखवता येईल. फर्स्ट डायग्राम इज लाईक दिस. इफ दिस इज सेट A and this is set B, this is set A and this is B, then this याचा जो युनियन आहे म्हणजे दोन्ही मिळून जो सेट होतो तो काय येणार, A युनियन B येणार. कॉमन काही असू शकत नाही काही ठिकाणी. आता समजा कॉमन असलेले, समजा काही एलिमेंट्स कॉमन असतील असे येणार एलिमेंट्स. हा जो पार्ट आहे तो कॉमन आहे. कॉमन म्हणजे आता इथे 2 5, जसं इथे 2 5 कॉमन आहे दोन्हीला, तसं हा सेट ए आहे, हा सेट बी आहे. तर हा पूर्ण जो पोर्शन असेल, दिस इज द ए युनियन बी, ए यू बी असले. समजलं, दिस इज द पिक्टोरियल डायग्राम. डायग्रामने आपल्याला असं दाखवता येईल ए युनियन बी. शेडिंग जो पार्ट आहे, शेडेड जो पार्ट आहे तो ए युनियन बी आहे. आता काही सेट्समध्ये कॉमन काही नसतं. आता समजा हा सेट असेल,
ए आहे 1 2 5 6 आणि बी आहे 3 4. मग ए युनियन बी काढणार यामध्ये विच बिलॉंग्स टू ए और बिलॉंग्स टू बी दोन्ही मधले घ्यायचे. मग काढणार 1 2 3 4 5 6 सगळेच. समजलं? हा जो आहे याप्रमाणे येणार डायग्राम. मग आधीचा जो होता तो एक्झाम्पल तो याचा होता. समजलं? कॉमन असतील किंवा नसतील. कॉमन असलं तर एकदाच लिहायचा. कॉमन असलं तर सगळे एलिमेंट्स मिळून युनियन येणार. दिस इज द युनियन ऑफ टू सेट्स. आता याचे प्रॉपर्टीज बघूया. आता युनियन ऑफ सेट्सचे प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीज काय येणार यामध्ये? वी कॅन राईट ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. देन ए युनियन बी युनियन सी इज इक्वल टू ए युनियन बी युनियन सी. म्हणजे ए आणि यू या ए आणि बी यांचं युनियन घेतलं आणि बी आणि ए यांचं युनियन घेतलं तरी व्हॅल्यूज सेम येतील. याला कम्युटेटिव्ह लॉ म्हणतात. दिस इज कम्युटेटिव्हिटी. तर दिस इज असोसिएटिव्ह. इफ देर आर 3 सेट्स ए बी सी देन हियर वी हॅव टेकन फर्स्ट ब्रॅकेट म्हणजे तो अगोदर घेतलाय. अगोदर यांचा युनियन घेतला नंतर ए बरोबर गेला. त्यानंतर यामध्ये अगोदर ए आणि बीचं युनियन घेतलं आणि सी बरोबर युनियन घेतला तर दोन्ही व्हॅल्यू सेम येतात. इट इज कॉल्ड ॲज असोसिएटिव्हिटी. देन थर्ड इज ए युनियन फाय. फाय मीन्स एम्प्टी सेट. एम्प्टी सेट बरोबर युनियन घेतला तर ओरिजिनल आपल्याला सेट मिळतो. ए युनियन फाय. फाय म्हणजे एम्प्टी सेट आहे, काही नसणार आहे. ए युनियन फाय इज ए. देन ए युनियन ए डॅश इक्वल टू यू युनिव्हर्सेस. आता डायग्राम आपल्याला माहिती आहे कॉम्प्लिमेंटची डायग्राम. दिस इज ए सेट आणि राहिलेला कोणता आहे तो? राहिलेला सेट म्हणजे तो ए डॅश. दिस इज ए डॅश. ए आणि ए डॅश हा सगळा मिळून कोणता सेट येतो? युनियन येतो. तो काय येणार? ए युनियन ए डॅश इज अ यू युनिव्हर्सल सेट. देन इफ ए इज सबसेट ऑफ बी then A is a subset of A union B and B is also subset of A union B. बघा कसं आहे डायग्राम मध्ये दाखवलं आपण. हा A सेट आहे आणि हा B सेट आहे. दिस इज युनियन. दिस कंप्लीट. आता युनियन म्हणजे मोठा सेट. हे सगळं मिळून येणार. मग याच्यामधला हा थोडासा छोटा पार्टच आहे. सो दिस इज A. A is subset of A union B and B set is also subset of A union B. सबसेट म्हणजे छोटा सेट. देन लास्ट प्रॉपर्टी इज इफ ए इज अ सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इक्वल टू बी. बघा डायग्राम मध्ये दाखवता येईल आपल्याला. समजा ए सेट आहे. सबसेट म्हणजे त्यात आतला सेट. ए इज अ सबसेट ऑफ बी. बी म्हणजे हा मोठा सेट आणि हे म्हणजे त्यातला लहान सेट. आता यांचं युनियन. युनियन म्हणजे काय? या दोन्हीचं युनियन कॉमन आहे. हा मोठा सेट येणार. हा मोठा सेट म्हणजेच बी सेट. सो ए युनियन बी इज अ बी. फक्त यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते ए युनियन ए डॅश इज यू हे लक्षात ठेवा. युनियन बरोबर एम्प्टी सेट बरोबर युनियन घेतलं तरी तो ओरिजिनल सेट येणार. त्यानंतर असोसिएटिव्ह आणि कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीज. समजलं? आता लास्ट आहे यामध्ये थर्ड आहे इंटरसेक्शन ऑफ सेट्स. आता युनियन पाहिला आपण तर इंटरसेक्शन कशाला म्हणायचा? द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ ए अँड बी विच आर बोथ इन ए अँड बी. दोन्हीमध्ये कॉमन असलेले. आता आपण पाहिलं होतं एक्झाम्पल 1 2 3 5 6 समजा असा सेट आहे आणि बी सेट आहे 3 4 5. आता यामध्ये दोन्हीमध्ये कॉमन असलेला. आता इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन इज डिनोटेड बाय लेटर लाईक दिस. उलटा यू लिहायचा. इंटरसेक्शन मीन्स इट इज लाईक दिस. ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन ऑफ these two sets means the set of all elements which are both in A and B. both in A and B. दोन्हीमध्ये कॉमन असलेला कोणता एलिमेंट आहे? 3 आहे. त्यानंतर 5 आहे. सो कॉमन असलेले कोणते एलिमेंट्स येणार? फक्त 3 5. म्हणजेच इंटरसेक्शन म्हणजे छोटा सेट येणार. दोन्हीमध्ये कॉमन असलेला फक्त तेवढंच येणार. दॅट इज द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. युनियन म्हणजे काय होता?
कॉमन असलेले पण लिहिले आणि राहिलेले लिहिले. युनियन म्हणजे काय आहे यामध्ये 1 2 3 4 5 6 दॅट इज अ बिग सेट. आता डायग्राम मध्ये कसं दाखवता येईल बघा. दिस इज ए सेट अँड दिस इज बी सेट कॉमन. आता यामध्ये कॉमन असलेला कोणता आहे हा रिजन आहे. सो दिस इज ए इंटरसेक्शन बी. समजलं. युनियन म्हणजे काय येणार हा कंप्लीट येणार पण इंटरसेक्शन मीन्स इट इज द कॉमन एलिमेंट्स टू बोथ ए अँड बी. बोथ ए अँड बी फक्त कॉमन घ्यायचे म्हणून इंटरसेक्शन हा नेहमी छोटा सेट असतो लक्षात ठेवा. युनियन म्हणजे मोठा असतो इंटरसेक्शन म्हणजे छोटा असतो. यामध्ये समजलं. इंटरसेक्शन खूप सोपा पार्ट आहे. युनियन आणि इंटरसेक्शन लक्षात ठेवा. आणि कॉम्प्लिमेंट 3 पाहिले आपण. कॉम्प्लिमेंट पाहिला. कॉम्प्लिमेंट मीन्स द सेट ऑफ एलिमेंट्स विच आर does not belong to A but which are from the universal set. A मध्ये नसलेले पण युनिवर्स सेट मधले एलिमेंट्स that is the complement. Then union means the set of elements which are in A or in B. दोन्ही मधले घ्यायचे. कॉमन एकदा घ्यायचे आणि राहिलेले सगळे घ्यायचे. त्यानंतर इंटरसेक्शन म्हणजे फक्त दोन्ही मधले कॉमन. The set of elements which are both in A and B, that is the common elements from A and B, that is the small set. Now see properties of intersection of sets. Properties of intersection, first is A intersection B is also equal to B intersection A. जसं युनियन मध्ये होता तसा इथे पण सेम आहे. इंटरसेक्शन B is equal to B intersection A. Then associative property is also same. A intersection B intersection C is equal to A intersection B intersection C. हे दोन अगोदर B and C चे इंटरसेक्शन घेतलं मग नंतर A बरोबर केला किंवा यामध्ये A आणि B अगोदर इंटरसेक्शन घेतला नंतर C बरोबर घेतला तरी व्हॅल्यू सेम येतात. दिस इज कम्युटेटिव्ह लॉ. दिस इज असोसिएटिव्ह लॉ. देन थर्ड लॉ इज A intersection phi is a phi. ए सेट आहे आणि एम्प्टी सेट यांचं इंटरसेक्शन काय येणार एम्प्टी सेट येणार कारण कॉमन कुठलंच असणार नाही. त्यानंतर ए इंटरसेक्शन ए डॅश इक्वल टू फाय. तर मी दोन्ही आता यामध्ये हे लक्षात ठेवा फक्त ए इंटरसेक्शन फाय त्याच्यामध्ये कॉमन कुठलंच असणार नाही एलिमेंट म्हणून फाय येणार. ए इंटरसेक्शन ए डॅश दोन्हीमध्ये कुठलंच कॉमन असणार नाही म्हणून एम्प्टी सेट येणार. देन ए युनियन यू इज ए इंटरसेक्शन यू एक राहिलं त्यामध्ये. ए इंटरसेक्शन यू इज ए सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे मोठा. ए सेट लहान असतो त्याचं इंटरसेक्शन म्हणजे ए सेट. लहान सेट म्हणजे ए सेट येणार. त्यानंतर नेक्स्ट इज ए इंटरसेक्शन बी इज सबसेट ऑफ ए and A intersection B is also subset of B. आताच पाहिलं आपण इंटरसेक्शन मीन्स इट इज द स्मॉल सेट. इट इज द सबसेट ऑफ A and सबसेट ऑफ B. तर लास्ट जे आहे 7 and 8 हे महत्त्वाचं आहे. 7th प्रॉपर्टी इम्पॉर्टंट. A युनियन B इंटरसेक्शन C इज इक्वल टू एक युनियन आहे एक इंटरसेक्शन आहे लक्षात ठेवा. तर याला काय येणार यामध्ये A युनियन B intersection A union C and another is या दोन प्रॉपर्टीज आहेत. A intersection B union C is also equal to A intersection B union A intersection C. बघा एक युनियन एक इंटरसेक्शन एक युनियन असेल तर असं येणार A युनियन B इंटरसेक्शन मध्ये लिहायचा. त्यानंतर A युनियन C यामध्ये काय येणार ए इंटरसेक्शन बी युनियन मध्ये येणार ए इंटरसेक्शन सी. समज दिस इज कॉल्ड एज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. खूप महत्त्वाचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह. जसा अल्जेब्रामध्ये आपण बघतो 2 × x + y इथे मल्टिप्लिकेशन आहे इथे प्लस आहे तर कसं लिहितो आपण 2 × x + 2 × y त्याप्रमाणे लक्षात आलं. त्याप्रमाणे ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी इथे येणार ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी. जेव्हा जेव्हा एक युनियन एक इंटरसेक्शन येतं तेव्हा
ही प्रॉपर्टी वापरायची. अगोदरचा जो सेम वाटतो, पण तिथे काय होतं, दोन्ही युनियन होते आणि दोन्ही इंटरसेक्शन होते. दुसरी प्रॉपर्टी जी आहे दोन्ही युनियन दोन्ही इंटरसेक्शन, पण यामध्ये एक इंटरसेक्शन एक युनियन असेल तर असं करायचं. दिस इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी महत्वाचा आहे. नेक्स्ट इज द डिफरन्स ऑफ सेट्स. द डिफरन्स ऑफ सेट A and B is the set of elements which are in A but not in B. Which are in A but not in B. बघा डिफरन्स. समजा A सेट आहे 1 2 3 4 एलिमेंट्स आणि B सेट आहे 3 4 5 6. एकदम सिंपल मी एक्झाम्पल तुम्हाला घेऊन सांगते. एक्झाम्पल घेतल्याशिवाय लक्षात येत नाही. डिफरन्स सेट कशाला म्हणतात, विच आर इन A बट विच आर नॉट इन B. इट इज डिनोटेड बाय A मायनस B. येणार A मायनस B. विच आर इन A, तर इथे काय येणार, A मध्ये एलिमेंट बघायचे, B सोडून. B चे कोणते एलिमेंट्स इथे आलेले आहेत, 3 4. 3 4 हे जे एलिमेंट्स आहेत ते B चे आलेले आहेत, मग ते सोडून फक्त A चे लिहायचे. म्हणजे काय येणार 1 2. दिस इज A मायनस B. समजा डायग्राम आपण दाखवता येईल की दिस इज A सेट अँड दिस इज B सेट. कॉमन आहे, तर हा सेट जो आहे तो पूर्ण आलेला आहे. आता या A मध्ये B चे काही एलिमेंट्स आलेले आहेत, मग ते सोडून म्हणजे फक्त एवढेच येणार. दिस इज A मायनस B. तसं आपल्याला B मायनस A सुद्धा लिहिता येतं. B मायनस A म्हणजे B चे एलिमेंट्स, पण काय येणार A सोडून कोणते आहेत का यामध्ये, A चे कोणते एलिमेंट्स आहेत यामध्ये 3 4 A मध्ये आहेत, ते सोडून कोणते राहिले 5 6. B मायनस A म्हणजे काय, B सेट आहे, A सोडून म्हणजे हा दिस इज अ B मायनस A. लक्षात आलं. A मायनस B म्हणजे A चे एलिमेंट घ्यायचे, B चे कट करायचे, मायनस करायचे. B चे मायनस म्हणजे 3 4 एलिमेंट्स इथे आलेले आहेत, म्हणजे हे सोडून काय राहतं 1 2. तर B मायनस A म्हणजे B बघायचा, A चे सोडायचे. A चे कोणते आहेत यामध्ये 3 4, मग 3 4 सोडून कोणते राहिले 5 6. दिस इज द डिफरन्स ऑफ सेट्स. मायनसने डिनोट केलेलं असतं B मायनस A. अँड दिस इज ऑल्सो रिटन लाईक दिस. A minus B is also A intersection B dash. This is equal to A intersection B dash. Properties note तुम्हाला मी पाठवलेली आहे, ते बघायचे. आता यामध्ये आता हा जो सेट आहे तो A intersection B आहे, आपल्याला माहिती आहे कॉमन. मग A minus B, आता याच्यावर काय लिहिता येतं आपल्याला, हा कोणता सेट आहे कंप्लीट म्हणजे तो A union B झाला. म्हणजे A union B we can write like this. This is A minus B union this middle is A intersection B union this B minus A. या तिन्हीचं मिळून जो सेट तयार होतो तो कोणता येणार, A union B तयार होतो. हे पण महत्त्वाचं आहे, लक्षात आलं. A minus B means A intersection B dash. A minus B B minus A दोन्ही मी तुम्हाला दाखवलेले आहे. डिफरन्स ऑफ सेट्स, त्याला डिफरन्स म्हणतो. आतापर्यंत काय काय पाहिलं आपण, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, युनियन ऑफ सेट्स, इंटरसेक्शन ऑफ सेट्स आणि डिफरन्स ऑफ सेट्स. आता लास्ट जो आहे तो फक्त डी मार्गन्स लॉज आहेत, ते फक्त डी मार्गन्स लॉज. आपण हे लॉज जे ते प्रूव्ह करणार आहे आपण एक्झाम्पल मध्ये. दॅट इज देर आर 2 डी मार्गन्स लॉज. A union B dash is a dash intersection B dash, and second is A intersection B dash is equal to A dash union B dash. व काय सांगतं लॉ जो आहे हे सायंटिस्टचं नाव आहे डी मॉर्गन्स लॉ म्हणून, डी मार्गन्स. A union B कॉम्प्लिमेंट, अगोदर A union B घेतला त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू येणार A dash intersection B dash. युनियन असेल तर इंटरसेक्शन, इथे सेपरेट कॉम्प्लिमेंट येणार. इथे त्या ब्रॅकेटचं कॉम्प्लिमेंट, पण इथे मात्र कॉम्प्लिमेंटचं इंटरसेक्शन. यामध्ये काय इंटरसेक्शनचा कॉम्प्लिमेंट, यामध्ये कॉम्प्लिमेंट घेतला अगोदर मग त्याचं युनियन असेल तर इंटरसेक्शन. सेकंड काय A इंटरसेक्शन B डॅश इज A डॅश युनियन B डॅश.
इंटरसेक्शन असेल तर युनियन, युनियन असेल तर इंटरसेक्शन. दीज आर दी डी मॉर्गन्स लॉज. फक्त लॉज लक्षात ठेवा, आपण हे प्रूव्ह करणार आहोत एक्झाम्पल घेऊन. तर मला वाटतं सर्वांना हे समजलेलं आहे. मग याच्यावर आपण एक्झाम्पल्स बघणार आहे आणि काही प्रॉपर्टीज मी तुम्हाला नोट्समध्ये पाठवलेले आहेत, ते प्रॉपर्टीज बघायचे आहेत. त्यामध्ये प्रॉपर्टी जे आहे, 2 प्रॉपर्टीज महत्त्वाच्या आहेत, तेवढे मी फक्त सांगते. एक्झाम्पल लागणार आहे. तर आता आपण जे पाहिलेले आहेत यामध्ये पहिला जो ऑपरेशन्स ऑन सेट्समध्ये कॉम्प्लिमेंट ऑफ 2 सेट्स, युनियन ऑफ 2 सेट्स, इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स आणि डिफरन्स ऑफ सेट्स आणि डी मॉर्गन्स लॉ सगळं पाहिलेले आहेत आपण. तर लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत एक्झाम्पल्स घेऊन. तर त्याप्रमाणे नोट्स जे आहेत पाठवलेले नोट्स तुम्ही लिहून घ्यायचे आहेत वहीमध्ये. इन नेक्स्ट व्हिडिओ विल सी एक्झाम्पल्स ऑन ऑल दीज टाइप्स अँड ऑपरेशन्स ऑन सेट्स. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरसेक्शन, युनियन, कॉम्प्लिमेंट, डिफरन्स सेट सगळ्यावर आपण एक्झाम्पल बघणार आहोत. थँक्यू.